हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर असंच आमचं सडनली एक प्लॅन ठरला की कुठेतरी बाहेर जायचं. आणि प्लॅन आम्ही अशा वेळी ठरवला की मुलं जेव्हा स्कूलमध्ये जातील त्यावेळीच, कारण मुलं असली की आम्हाला काय एन्जॉय करू देत नाहीत, बसू देत नाहीत, बोलू पण देत नाहीत. म्हणून आम्ही सोमवारी हरिपूरला गेलो होतो मैत्रिणी स्कूलच्या रायाच्या. तर पाऊस पण होता म्हणून मग एकताची कार घेऊन आम्ही गेलो होतो. मग त्यावेळी मी, प्रणिता, एकता, वैशाली आणि ज्योती अशा आम्ही 5 जणी तिथे गेलो होतो. तर वातावरण सकाळी साधारणतः 9 वाजता, 9 सव्वा 9चं हे असं झालं होतं. पाऊस पण बारीक बारीक येत होता आधेमध्ये. आणि दोन्ही नद्यांचं पाणी कसं वेगवेगळं दिसतंय बघा ना इकडे. आणि खूप वारं पण सुटलं होतं. आणि असंच सकाळी आम्ही तिथे जाऊन मस्त फोटो सेशन वगैरे, परत आम्हाला काही रील्स वगैरे काढायचे होते, ते असंच मजा मस्ती एन्जॉय चालू होतं आमचं. आधी आम्ही पार्किंग इकडे बाजूला केल्यामुळे आधी नदीवर गेलो, इथे बसलो, थोडा वेळ फिरलो आणि त्याच्यानंतर मग मंदिराकडे गेलो. आणि मैत्रिणी म्हटल्या की थोडंसं स्वतःसाठी पण वेळ काढायलाच पाहिजे ना. तर म्हणून आम्ही गेलो होतो आज खास. मुलं शाळेत गेल्यानंतर थोडंसं बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं. पण आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना मिस करत होतो, कारण सवय लागली आहे ना आता मुलांच्याबरोबर फिरायचं वगैरे. आणि असं वेळ स्वतःसाठी नाहीच मिळत. सकाळी उठा, मुलांना सोडा, शाळेतून घेऊन या, दिवसभर परत त्यांच्या मागे लागा. तर आता हे एक गरज म्हणजे जबाबदारी बनली आहे सगळ्यांसाठी. तर म्हटलं आपण स्वतःसाठी पण जायचं, म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता. तर इथे आम्ही फोटोज, रील्स, बरंचसं काही केलं. तर त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी इथे ॲड केलेल्या आहेत. म्हणजे एक छोटीशी गोष्ट करण्यासाठी माणसाला किती एफर्ट्स घ्यावे लागतात ते कळतं आपल्याला याच्यामध्ये. आणि तिथे नदीमध्ये हे 2 स्वॅन आहेत, ते एवढे सुंदर पोहत होते ना. म्हटलं लांबच होते, मी लांबून हे जवळ मी झूम करून कॅप्चर केले, तर इथपर्यंत आले. खूप छान ते दोघं पोहत होते, परत बाहेर काठाला येऊन फिरत होते. फार मस्त स्विमिंग करत होते ते. आणि मग इकडे आमचं जरा फिरून झाल्यानंतर हा सगळा तिथला निसर्ग जो आहे तो आता पावसामध्ये असा बहरला आहे बऱ्यापैकी. अजून पाणी काही जास्त नाही आहे नदीला. तर फक्त, नाहीतर युजली श्रावण महिन्यामध्ये वगैरे पाणी फार वरतीपर्यंत ह्या पायऱ्यासुद्धा पाण्यात बुडलेल्या असतात. आणि इथं सगळं झाल्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो. तर हे आहे हरिपूरचं महादेवचं मंदिर. इथे दर श्रावणामध्ये दर सोमवारी खूप मोठी यात्रा भरते महादेवाची. तर छान आहे हे मंदिर, पण खूप पुरातन आहे मंदिर पण, आणि नदीकिनारीच आहे. आणि हरिपूरमध्ये अजून एक ठिकाण आहे, ते म्हणजे बागेतला गणपती. हरिपूरला ह्या 2 मेन गोष्टी आहेत. आणि प्लस आम्ही जिथे आत्ता घाटावर गेलो होतो, म्हणजे नदीच्या इकडे, तो एक. अशा 3 गोष्टी हरिपूरला तुम्ही कधी आलात तर जावा. ॲक्च्युली सांगलीचे जे आहेत त्यांना हे सगळं माहितीच आहे, पण नवीन कोण जर माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी हे सांगते मी. आणि मंदिराच्या आवारामध्ये सुद्धा अजून एक 4-5 मंदिरं आहेत. ती म्हणजे दत्त महाराज, शनी महाराज, परत मारुती, परत विठ्ठल रुक्मिणी, अशी काही बरीच 4-5 मंदिरं पण मंदिराच्या आवारामध्ये आहेत. तिथलंही दर्शन घेतलं.
ॲक्च्युली हे जे आहे मंदिराचा इंटरनल भाग आहे. जिथून एंट्री होते तो हा ओम लिहिला आहे त्याच्यावरती झेंडा आहे, तिथून एंट्री होते ॲक्च्युली. पण आम्ही बॅक साईडहून मंदिरामध्ये आलो त्यामुळे मला पुढचं शूट घ्यायला जमलं नाही. तर हे असं आहे मंदिर. आणि इथलं आकर्षण म्हणजे इथे एक त्रिशूळ ठेवला होता खूप मोठा. मग आम्ही तिथे मस्त फोटो वगैरे काढले आणि खूप मोठा त्रिशूळ होता. छान होतं, आकर्षण वाटलं ते सगळ्यांना. आणि खूप वर्षापूर्वी आम्ही पण इथे येऊन गणपती विसर्जन करायचो. पण नंतर मी तिथे विसर्जन करायला गेल्यानंतर म्हणजे 1.5 दिवसाचं वगैरे गणपती विसर्जन करतात. तर तेव्हा मी असं बघितलं की विसर्जन केल्यानंतर जेव्हा पाणी आत जातं तेव्हा गणपतीचे तुटलेले अवशेष वगैरे तिथे म्हणजे हात वगैरे असं बाहेर असायचं. मग ते कसं तरी वाटलं बघून, म्हणून आम्ही तेव्हापासून कुंडामध्ये गणपती विसर्जन सुरुवात करायला केली. तर असा होता आजचा ब्लॉग. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच होती आजची आमची छोटीशी ट्रिप, स्वीट अँड सिम्पल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.